जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती तसेच इतर जे काही पेसा पदभरती असेल, आदिवासी विकासाच्या पदभरती असेल, अशा वेगवेगळ्या सध्या बघा मुद्द्यांवर तुम्हाला ज्या अपडेट आहे तर त्या सध्या व्हिडिओवर आपण पोहोचवत असतो. तर सध्या आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये या ठिकाणी जिल्हा परिषदची एक या ठिकाणी जाहिरात येत होती. त्यानंतर मनपाची जाहिरात येत होती. त्यानंतर या ठिकाणी नपाची जाहिरात येत होती. त्यानंतर खाजगी अनुदानित संस्थाच्या जाहिराती येत होत्या. परंतु आताच्या घडीला आपल्याला माहिती आहे की सध्या ह्याच्यामध्ये परत ज्या काही आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा आहेत तर त्या आश्रमशाळेच्या देखील जाहिराती ह्याच्यामध्ये येणार आहे. आणि परत ह्या ठिकाणी इतर ज्या काही आस्थापना आहेत त्याच्यावर देखील सध्या बघा जाहिराती आपल्याला पवित्र पोर्टलमध्ये पाहायला इथं मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे की आदिवासी विकास विभागामध्ये देखील बरीचशी मोठी पदं सध्या बघा या ठिकाणी रिक्त आहे. आणि ही पदं जर पवित्र प्रणालीवर मोठ्या संख्येने आली तर ह्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवारांना संधी भेटेल. आणि जे काही मेरिट आहे तर ते मेरिट सध्या बघा इथं कमी आपल्याला पाहायला मिळू शकतं. आणि ही जी काही पदे येणार आहे तर ही पदे आपल्याला माहिती आहे की एकाच एक पद्धतीने सध्या येणार आहे. म्हणजे तिथं डायरेक्ट जिल्हा परिषदमध्ये ज्या पद्धतीने निवड होते त्या पद्धतीने सध्या आदिवासी विकास विभागाच्या पदामध्ये देखील सध्या निवड होणार आहे. परंतु सध्याच्या घडीला आपल्याला आदिवासी विकास विभागाच्या वतीने या ठिकाणी कंत्राटी पदभरतीच्या अनुषंगाने जी काही निविदा आहे तर ती निविदा सध्या बघा देण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये नेमकी किती पदं ह्या ठिकाणी बघा त्या निविदेमधून भरणार आहे. म्हणजे जी काही निविदा आहे तर ती कंत्राटी पद्धतीने बाह्य स्रोताकडून सध्या बघा या ठिकाणी भरण्यात येणार आहे. तर महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आदिवासी विकास विभागाच्या वतीने या ठिकाणी एक महत्त्वाचा शासन निर्णय सध्या बघा निर्गमित करण्यात आला होता. हा शासन निर्णय जो आहे तर तो आदिवासी विकास विभागाच्या वतीने 9 जून 2000 या ठिकाणी 26 म्हणजे मागच्या महिन्यामध्ये या ठिकाणी निर्गमित करण्यात आला होता. आणि हा आदेशमध्ये काय म्हटलेलं होतं की इथं बघा, आदिवासी विकास विभागाच्या अनधिस्थ शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गातील प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक ही जी काही पदं आहे तर ही पदं पवित्र पोर्टल मार्फत या संगणकीय प्रणालीद्वारे भरणे व त्यासाठी कार्यपद्धती ठरवण्याबाबत अशा आशयाचा हा महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे तर तो सध्या बघा निर्गमित झाला होता. आता ह्या शासन निर्णयामध्ये जे काही सध्या बघा इथं स्टेटमेंट देखील देण्यात आलेले आहे की 2 नंबरचं स्टेटमेंट तुम्हाला इथं दिसतंय, बरोबर. तर ह्याच्यात काय म्हटलेलं आहे की आदिवासी विकास विभागाच्या अनधिस्थ असलेल्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षक पदावर निवड करताना सर्व पात्र उमेदवारांची निवड या ठिकाणी समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होऊन शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी. म्हणजे हा जो काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामधून आपल्याला एक लक्षात येते की ज्या आश्रमशाळा आहे तर त्या आश्रमशाळेमध्ये देखील जे काही शिक्षक आहे त्या पदावर निवड झालेले शिक्षकांना ह्या ठिकाणी पात्र उमेदवारांमधूनच त्या ठिकाणी निवड व्हावी. जेणेकरून ह्या ठिकाणी संपूर्ण जे काही पात्र उमेदवार असेल तर त्यांना देखील इथं संधी मिळावी. शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होऊन जे शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक गुणवत्ता आपल्याला या ठिकाणी बघा वाढावी. या दृष्टीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने शासन निर्णय 23/6/2017 व 7/2/2019 अन्वये लागू करण्यात आलेल्या पवित्र पोर्टल जी काही संगणकीय प्रणालीद्वारे शासकीय आश्रमशाळेतील निवड ह्या ठिकाणी जी काही शिक्षकांची निवड करण्याचा शासन निर्णय आहे तर तो इथं बघा घेण्यात आलेला आहे. आता हा जरी शासन निर्णय इथं घेण्यात आलेला असला तरी आपल्याला माहिती आहे की शिक्षक पद भरतीसाठी बराचसा कालावधी ह्या ठिकाणी लागत असतो आणि लागलेला आहे. अजून पुढे देखील शिक्षक भरतीला बराचसा उशीर सध्या बघा इथं होऊ शकतो. तर त्या अनुषंगाने आपल्याला ह्या ठिकाणी जे काही आदिवासी विकास विभागाच्या वतीने एक महत्त्वाची जी काही प्रसिद्ध निविदा इथं निघालेली आहे त्याच्यामध्ये संपूर्ण जी काही पदभरती आहे तर ती पदभरती बाह्य स्रोताद्वारे ह्या ठिकाणी बघा करण्यासंदर्भात इथं जी काही निविदा आहे तर ती इथं देण्यात आली. जवळपास त्याच्यामध्ये पदांची संख्या देखील देण्यात आली. ती निविदा देखील तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की जी काही पदभरती आहे तर ती पदभरतीच्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक, आदिवासी विकास भवन, पहिला मजला, गडकरी चौक, नाशिक. तर ह्या कार्यालयाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी बघा आदिवासी विकास विभागाच्या वतीने ही जी काही निविदा आहे तर ही निविदा सूचना इथं निर्गमित सध्या झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आता ही जी आहे तर ही वृत्तपत्रामध्ये देखील आलेली आहे तर त्याचं हे तुम्हाला इथं स्टेटमेंट सध्या दिसते. ह्याच्यात काय म्हटलेलं आहे की आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक हे आदिवासी विकास विभागाअंतर्गत येत असलेल्या आदिवासी विकास विभागाअंतर्गत
शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची 1339 पदं व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकरिता बहुउद्देशीय कर्मचारी यांची 155 पदे बाह्य स्रोताद्वारे आयुक्त आदिवासी विकास, आयुक्त नाशिक यांच्या स्तरावरून बाह्य स्रोताद्वारे भरण्याकामी संस्थांची निवड करण्यासाठी नामवंत आणि अनुभवी संस्थांकडून खुल्या स्पर्धात्मक निविदा मागवण्यात येत आहे. म्हणजे ह्या ठिकाणी लक्षात घ्या की जे काही आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिक्षकांची पदं आणि ह्या ठिकाणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांची पदं, तर ही जी पदं आहे तर ह्यांची आकडेवारी देखील इथं देण्यात आली. शिक्षकांची किती पदं असणार आहे तर 1300 जवळपास 39 पदं आणि बहुउद्देशीय कर्मचारी म्हणजे जे काही MPW वगैरे तर त्यांची ह्या ठिकाणी 155 पदं, ही पदं बाह्य स्रोताद्वारे ह्या ठिकाणी बघा भरण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी ही जी काही निविदा आहे तर ह्या निविदेच्या माध्यमातून अनुभवी संस्थांकडून ह्या ठिकाणी स्पर्धात्मक निविदा सध्या बघा त्या ठिकाणी मागवण्यात आले. म्हणजे एखादी बाह्य स्रोताद्वारे कंपनी संस्था हायर होणार आणि त्यांच्या माध्यमातून ही जी काही पदं आहे तर ही पदं बघा कंत्राटी पद्धतीने त्या ठिकाणी भरली जाणार आहे. त्याच्यामध्ये इथं पुढे म्हटलेलं आहे की ही जी प्रक्रिया ही कधीपर्यंत होऊ शकते, म्हणजे जी काही पुढील प्रक्रिया असेल निविदा स्वीकारून त्या संस्थेची निवड होऊन पुढची जी काही जाहिराती संदर्भात प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने कधीपर्यंत होऊ शकते ते देखील बघणार आहोत. तर इथं तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी एक वेबसाईट देण्यात आली. ह्या वेबसाईटवरती निविदा जी आहे तर ती निविदा सध्या बघा इच्छुक निविदेकरांनी त्या ठिकाणी द्यायची आहे आणि ह्या संपूर्ण प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया इथं बघा निविदा फक्त ऑनलाईन स्वीकारल्या जातील. ऑनलाईन निविदा सादर करण्याचा जो काही कालावधी आहे तर तो 23/6/2026 पासून तर 13/7/2026 पर्यंत 5 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजे निविदा कधी क्लोज होईल 13/7/2026 ला, म्हणजे चालू महिन्याचा 13 तारखेपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया इथं होणार आहे. त्यानंतर ह्याच्या पुढे निविदा सध्या स्वीकारली गेली त्याच्यात जी काही संस्था असेल, कंपनी असेल ती सध्या निवड होणार आणि पुढील जी काही जाहिरातीची प्रक्रिया असेल तर ती जाहिरातीची प्रक्रिया सध्या बघा मे बी इथं होऊ शकते. आता ही जी काही प्रक्रिया असेल तर ह्या प्रक्रियेमध्ये जास्त सध्या बघा वेळ सध्या लागणार नाही, कारण ही प्रक्रिया लवकरच इथं बहुतेक सुरू होऊ शकते. परंतु एवढी जर ह्या ठिकाणी शिक्षकांची पदं असेल, ही पदं जर पवित्र प्रणालीवर डायरेक्ट सध्या बघा त्या ठिकाणी आली तर जास्तीत जास्त उमेदवारांना सध्या इथं फायदा होऊ शकतो. कारण एवढी पदं जर ह्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने बाह्य स्रोताद्वारे जर इथं भरली जात असेल तर जी काही शिक्षक पद भरतीमध्ये आपल्याला जी काही पदं असेल तर ती पदं एक प्रकारे कमी देखील सध्या पाहायला येऊ शकतात. परंतु सध्या तरी शिक्षक पद भरतीचा इथं एक अंदाज घेता जी काही उशीर आहे तर तो उशीर आपल्याला माहिती आहे की मागच्या 2017 असेल 2022 असेल तर त्या पदभरतीमध्ये वर्ष 2-2 वर्ष सध्या बघा कालावधी इथं लागलेला पाहायला मिळतोय. परंतु इथे जर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्या उद्देशाने अशा पद्धतीने जे काही निर्णय असेल तर ते निर्णय बहुतेक शाळेला शिक्षक मिळावा कालांतराने त्या ठिकाणी, त्यामुळे अशा पद्धतीने बघा जे काही धोरण असेल तर ते एक प्रकारे राबवलं जाऊ शकतं. तरी देखील ही संपूर्ण पदे पवित्र पोर्टल मार्फतच भरली गेली पाहिजे, त्याच्यासाठी देखील प्रयत्न करा. जेणेकरून एवढी जास्त पदं जर आली तर ह्याच्यामध्ये देखील बहुतेक उमेदवारांना तिथं संधी इथं मिळू शकते. तर सध्या ह्या संदर्भात पुढे जशी अपडेट येईल तशी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. ह्याच्यामध्ये आता समजा एखाद्या उमेदवाराला किंवा जे काही भावी शिक्षक आहे त्यांना जर संधी इथं बघा मिळत असेल किंवा इंटरेस्टेड असेल तर ह्या संदर्भात पुढे कशा पद्धतीने कार्यवाही होईल किंवा जाहिरात नेमकी कधी येईल, कुठं अर्ज करायचा त्या संदर्भात देखील तुम्हाला पुढे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर नक्कीच बघा या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर ही पदं जास्तीत जास्त पवित्र पोर्टल मार्फतच भरली गेली पाहिजे त्या उद्देशाने देखील प्रयत्न करा. जर का त्या ठिकाणी नाही भरली गेली आणि कालांतराने कंत्राटी पद्धतीने ह्या ठिकाणी थोड्या टायमासाठी जर भरली तरी देखील प्रयत्न करा, जेणेकरून कुठेही कोणी बेरोजगार सध्या बघा राहणार नाही. तर पुढे अपडेट जशी येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल, कारण पवित्र पोर्टलवर जी काही पद भरती होण्याच्या अनुषंगाने हा महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे तर हा शासन निर्णय सध्या बघा आपल्यासाठी वरदान त्या ठिकाणी ठरणार आहे. तर ह्या माध्यमातून आपण देखील सध्या पाठपुरावा करा, जेणेकरून पुढे तुम्हाला त्या ठिकाणी संधी मिळू शकते. तर ह्या भरती प्रक्रियेसंदर्भात पुढे जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर महत्त्वाची माहिती होती, आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.